आपल्यासोबत आहेत प्रभाग 7चे नगरसेवक पदासाठी उभे असलेले आणि सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष म्हणून ज्यांनी 2.5 वर्ष कारकीर्द केले असे संजू परब यांच्या सौभाग्य होती सौ संजना परब, त्यांच्याकडनं जाणून घेऊया एकंदरीत आपल्याला काय वाटतं, या प्रभागाची स्थिती काय आहे आणि काय होईल या प्रभागात, असं आपलं मत आहे? या प्रभागामध्ये 100% विजय आमचाच आहे हे कॉन्फिडंटने बोलते मी। आज सकाळपासून जे काही प्रकार घडले ते न भूतो न भविष्यती असे मला वाटतात। कारण मी आतापर्यंत म्हणजे मागून काम करते मिस्टरांच्या, पण बघितलं तर आजचे सकाळपासून जे प्रकार बघितले ते खूप भयावह होते। त्याच्यामुळे मॅडमने सांगितल्याप्रमाणे चांगल्या कुटुंबातील स्त्रिया आणि ज्या ज्या ठिकाणी मी आता ज्या लोकांशी कॉन्टॅक्ट केला तर त्यांची हीच प्रतिक्रिया आहे की अरे सामान्य माणसांना इलेक्शन लढवायचं म्हणजे फार कठीण गोष्ट आहे। म्हणजे याच्या पुढे उमेदवार मिळताना कठीण आहेत आजची परिस्थिती बघता, पण तरी सुद्धा समोरच्या माणसांच्या पायाखालची वाळू सरकलेली असल्यामुळे आजचे प्रकार घडले। कारण आमचा विजय निश्चित आहे, सगळ्यांनाच माहिती आहे। म्हणजे प्रभाग 7 संजू परब निवडून येणारच, त्याच्यामुळे पायाखालची वाळू सरकल्यामुळे हे प्रकार आजचे घडलेले आहेत सगळीकडे। आणि आता वोटिंग झालेले आहेत त्या संजना परब आपल्या पतीसाठी त्यांनी अहोरात्र या ठिकाणी मेहनत घेतली। संजू परबसाठी त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे शेवटच्या क्षणी पैसे वाटपाचे प्रकार, मारामारीच्या प्रकारापर्यंत ते उतरले। तरी किती आणि काही झालं तरी या प्रभागातून प्रभाग नंबर 7 म्हणून आपले पती सच्चिदानंद रूप संजू जगन्नाथ परब 100% विजय होतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे। कॅमेरामॅन नाना धोडसह सीताराम गावडे, सावंतवाडी।